नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला आहे। उद्या कशा प्रकारे ट्रेड सेटअप असला पाहिजे बघणार आहोत। रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल लक्षात ठेवा, दोन्ही पण लेवल होण्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असतात। बँक निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर एक व्हॉलेटिलिटी बनली होती, त्यानंतर मार्केटने होल्ड करून वरच्या साईडला नवीन ऑल टाइम हाय दिलेला आहे। आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीची एक्सपायरी होती, निफ्टीमध्ये सुद्धा नवीन ऑल टाइम हाय आपल्याला बघायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी ट्रेड करताना लक्षात ठेवायचं, उद्या सेन्सेक्स एक्सपायरी आहे। बँक निफ्टीमध्ये आपण टार्गेट दिला होता कालच्या व्हिडिओमध्ये 54,500, इथून एक्झॅक्टली रिजेक्शन मिळालेलं आहे। ह्या ठिकाणी कुठे ओपनिंग देत असेल तर खालच्या साईडला लेवल आहे स्विंग लो पॉईंट 54,100, तर ही ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन होणार आहे। 54,100 ब्रेकडाऊन झाल्यानंतर कन्फर्मेशन होणार आहे, खालच्या साईडला ट्रेड घेऊ शकता, सपोर्ट लेवल टार्गेट ठेवायचं आहे। या ठिकाणी कुठे ओपनिंग होत असेल तर प्राइस स्ट्रक्चरची अशा प्रकारे वाढ बघायचं, डब्ल्यू पॅटर्न बनवून ब्रेकआउट देत असेल तर ब्रेकआउटला ट्रेड घेऊ शकता, रेजिस्टन्स लेवल पुन्हा एकदा टार्गेट ठेवायचं। तर अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेड प्लॅन असला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी। आय होप तुम्हाला दोन्ही पण लेवल समजलेच असले। अशाच प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।